ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज नवीन महिन्याचा पहिला दिवस आहे, तर त्या हिशोबाने मी एक थॉट लिहिलेला इथं. स्मूथ सीज नेव्हर मेड अ स्किल्ड सेलर. मराठीत त्याचा अर्थ असा होतो की शांत जो समुद्र आहे तो कधीच असा परिपूर्ण खलाशी कधीच तयार करू शकत नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे, समुद्र वरून जरी शांत दिसत असला बरोबर, तर आतून त्याचा प्रवाह नेहमी चालू असतो. पण आपल्याला दिसणारा आपण किनाऱ्यावरून बघत असतो, पण जो आतमध्ये खरं उतरतो पाण्यात त्यालाच माहिती असते की पाण्याचा प्रवाह किती आहे किंवा आपण इथे टिकू शकतो का नाही. तसंच आपलं रिअल लाईफ मध्ये पण आहे की आपल्याला जर घडायचं असेल तर आपल्याला काही काही संकटांचे घाव, फेल्युअर्स, तणाव, सगळ्या गोष्टी, स्ट्रेस सगळ्या सहन करावेच लागतील. त्याशिवाय माणूस कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. कोणताच असा माणूस नाही तो डायरेक्ट जन्माला आला आणि डायरेक्ट टॉपवरती पोहोचलाय. त्याच्या आयुष्यात चढ उतार आलेले असतात. काही गोष्टींना त्यांनी फेस केलेलं असतं, काही गोष्टींमध्ये त्याला फेल्युअर आलेलं असतं. त्याच्यामुळेच तो काहीतरी त्या अनुभवातून शिकून मोठा होतो आणि काही लोक त्यांचं आदर्श घेतात. तर तो आदर्श आपल्याला बनायचा आहे की आपल्याला लोकांनी फॉलो करावं. तर त्या हिशोबाने सगळ्यांनी वर्किंग करायचं. आणि आता जे काही हा थॉट लिहिलेला आहे तो रिअल लाईफ मध्ये पण लागू होतो. त्याच्यामुळे असं समजायचं नाही की बाबा आपल्या आयुष्यात आता संकट येतात आहे, आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या डोक्यात एकच पाहिजे की संकट येतात आहे म्हणजे आपण 100% राईट वेने चाललेलो आहे. तर त्या हिशोबाने सगळ्यांनी वर्किंग करा. कोणती अडचण असू द्या, स्वतःवरती फोकस करा, त्याच्यावरती काम करा, तरच पुढे जाऊन तुम्ही परफेक्ट व्हाल. आणि एखादा तुमच्यातला चांगला खलाशी घडेल जेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रातून बाहेर किंवा इकडून तिकडे जाल, तेव्हाच तुम्ही घडणार. ठीक आहे. धन्यवाद.